भाजीला घरात असलं तरी पण टेन्शन होतं काय बनवायचं आणि नसलं तरी पण टेन्शन येतं काय बनवायचं. तर आज माझ्याकडे भाजीला अजिबातच काय नव्हतं. सकाळी सकाळी डब्यासाठी काय बनवायचं हे एक मोठा प्रश्नच असतो. तर दही आणि रवा पण होतं म्हणून म्हटलं चला पटकन एकने रवा भिजत घातला आणि मग त्याचे आप्पे बनवून ना तनिषला डब्यामध्ये दिलेले होते. त्याच्यानंतर सगळं झाडू पोछा वगैरे सगळं काम करून घेतलं. देवपूजा केली आणि देवपूजा केल्यानंतर ना थोड्या वेळानं मी दिव्यामध्ये असं बघितल्यानंतर ना असं काहीतरी बनलेलं होतं. देवपूजा झाल्यानंतर ना मग ते आप्पे तयार केले होते ते आणि त्याच्याबरोबर मग चहा वगैरे नाश्ता करून घेतला आणि त्याच्यानंतर म्हटलं दुपारचं पण स्वयंपाक लागलाच करून घेऊया. कारण इतकं ऊन होते ना आणि किचनमध्ये उभारल्यानंतर इतकं गरम पण लागायला लागतं, घाम सगळा येऊन जातो आणि मग ते अंगाला एकने खाज लागत होते. म्हणून म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून घेऊया. वरण तडका टाकलेलं होतं त्याच्याबरोबर भाजीला काय नव्हतं त्यामुळे म्हटलं चला सोयाबीन होतं तर त्याचीच भाजी करूया. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला, सगळं किचन कटा वगैरे क्लीन करून ठेवला. तोपर्यंत तनिषचे पप्पा इकडे ड्युटीवरून आले होते आणि येताना मग भाज्या वगैरे घेऊन आले होते. डबा वगैरे मी अगोदरच स्वच्छ करून ड्राय करून ठेवलेले होते त्यामुळे म्हटलं चला पटकन इकडे डब्यामध्ये भाज्या वगैरे सगळं व्यवस्थित भरून ठेवूया. त्याच्यानंतर जेवण केलं दुपारचं, थोडंसं रेस्ट केल्यानंतर ना पोरं घरी असले की त्यांना काही नाही काही पाहिजे असतं खायला म्हणून म्हटलं चला आज मस्त अशी कांदा भाजी बनवूया. तर 4-5 वाजता त्यांना भूक लागली होती पोरांना म्हणून म्हटलं कांदा भाजीच करायची आता. तर मस्त अशी झालेली एकदम कुरकुरीत झालेली होती, सगळ्यांनी मस्त खाऊन घेतली. त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला थोडंसं वॉकिंगला जावं असं वाटतं, कारण सकाळी पण थोडंसं वॉकिंग केलं आणि संध्याकाळी पण केलं ना तर थोडंसं बरं वाटतं. नाही तर घरामध्ये इतकं बोर होऊन जातं ना दिवसभर. थोडंसं वॉकिंग केलं आणि मग जाताना मार्केटमध्ये पण थोडंसं गेलेली होती, थोडंसं अस्तर वगैरे घ्यायचं होतं ते घेतलं. त्याच्यानंतर घरी आल्यावर ना परत त्यांना पावभाजी खायची होती. तर माझ्याकडे बीट वगैरे नव्हतं, जेवढ्या भाज्या होत्या ना तेवढ्याच मग कुकरला इकडे छान अशी मस्त पावभाजी बनवली होती. मस्त जेवण वगैरे करून घेतलं संध्याकाळचं. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.